उजळले भाग्य हरली चिंता असं या पंढरपुराच्या वारीचं वर्णन करता येईल। याच वारी विशेष बुलेटिनमध्येच म्हणजे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या बुलेटिनमध्ये मी प्रथमेश मोरे आपलं स्वागत करतो। हरिनामाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे। यंदाचा अधिक मास असल्याने हा वारी सोहळा नेहमीपेक्षा लांबलाय। आज रात्री 9 वाजता माऊलीची पालखी प्रस्थान ठरेल। प्रस्थानाची लगबग तिथे सुरू झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप वजे यांनी। माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे, मात्र प्रस्थान करण्यापूर्वीची दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या पालखीला सजवलं जात आहे। ही दृश्य खरोखरच मनोहारी अशी दृश्य आहेत। आता 9 वाजताची वेळ एकंदरीत दिलेली आहे ह्या पालखीच्या प्रस्थानासाठी, मात्र त्यापूर्वीची ही तयारी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने होते। संपूर्ण जी पालखी आहे त्या पालखीला फुलांनी सजवलं जातं, फुलांची आरास त्याच्यामध्ये केली जाते आणि ह्याच पालखीतून माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका मार्गक्रमण करणार आहेत। आज आपल्या आजोळी ही पालखी जी आहे किंवा ज्ञानोबा माऊली ज्या आहेत त्या मुक्कामी असणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा प्रवास पुण्याचा सुरू होणार आहे। जे खांदेकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी मला बोलायचं आहे। आज पालखी प्रस्थान होणार आहे, पालखीबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, पालखीबद्दल काय, माऊली जो राहतोय, माऊली देवळातून आणायची, पालखीमध्ये मांडायची, गादी, त्याच्या तकिया, चांदीचे गोंडे आणि 4 खांदेकरी राहतो आणि इतका आनंद वाटतो। मी आंध्र प्रदेशमध्ये राहतो, आंध्र प्रदेशमधून येतो। माऊलीच्या ह्याला 1 महिना आधी आम्हाला वाटतो की कवा जावं, जसं माय लेकराची वाट बघते असं आम्ही वाट बघतो आणि येतो, मगन राहतो, काही वाटत नाही। 2 महिने राहा, 3 महिने राहा, मस्त आनंदानं इकडे राहतो माऊलीसोबत आणि चांगलं आनंदानं खाया प्यायला माऊलीचं मिळतो, समाधान राहतं। खायला प्यायला माऊलींचं मिळतं। तुम्ही कुठून आलात काय सांगा? आम्ही परळी वैजनाथ आलो। हो, 35 वर्ष झालं आम्ही सेवा करतो ती आम्ही, आम्हाला आनंद वाटतो। ही पायात काय नसते, काय नाही, सेवा करण्यासाठी आपलं सेवा मान नाही, काय आपलं सेवासाठी येतो। महिनाभर आपलं बिगर चप्पल हे काही नाही, मुक्कामी 3 वाजता उठायचं, ही सेवा करायची आणि निघायचं। देव खांद्यावरती घेऊन निघायचं आणि मग जेव्हा आपला प्रस्थान असतं त्याच्यानंतरचा जो प्रवास असतो तो कसा असतो? तो काय वाटायला लागला म्हणताना पालखी उचलून न्यायची, रातात ठेवायची आणि नंतर आपण पायदल वारकऱ्या संगत चालायचं। मग वारकऱ्या संगत चालून काय करायचं, आनंदानं ते हे होतो। जिथं इसावा आहे तिथं देव उतरायचा, ठेवायचा आणि मग अजून तिथून उचलायचा, रथात नेऊन ठेवायचा, माऊलीच्या समोर चालायचं। मला 50 वर्ष झालं मी वारी करतो, अजून तुटली नाही माझी वारी आणि माऊलीनं आम्हाला सोडलं नाही। आम्ही असं म्हणतो की आम्ही मर्जी असतो, माऊलीनं जवळ ठेवावं आणि आम्हाला घरून जल्दीत जल्दी बोलवावं अशी आमची इच्छा। वारीचा सोहळा न सुटे माऊली। माऊलीचा सोहळा इतका आनंदानं जातो, लाखो पब्लिक राहते, त्या इतक्या पब्लिकमध्ये काही कमी पडत नाही, कुणाला ताप येत नाही, कुणाला काही लागत नाही, काय नाही। हजारो गाड्या चालते, पाऊ पाणी काही वाटत नाही, काय नाही, इतका आनंदानं जातो। आमच्यासारखा आनंद अजून कुणाला नाही भेटत असं नक्की आनंद नाही मिळत। आनंद हा कशानेही परत मिळणार नाही। मात्र ज्या वेळेला तुम्ही पालखी घेऊन जाता, हजारो लाखो लोक या पालखीमध्ये असतात, ती लोक तुम्हाला येत असतील, पाया पडत असतील, तो एक प्रसंग कसा असतो? ते आनंद वाटतो ना, ते तुडविले तरी आम्ही हे करीत नाहीत, आम्हाला बरं। आपण आळंदीच्या पालखीचं प्रस्थानाचे व्हिज्युअल्स डायरेक्ट लाईव्ह पाहू शकतो। आपले प्रतिनिधी दिलीप वजे हे आळंदीमध्ये आहेत। माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आता होत आहे। आळंदीहून ही पालखी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे। आपण दिलीपकडे जाऊया। दिलीप, काय उत्साह आहे त्या ठिकाणी? आळंदीतून पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे माऊलींची, काय सांगशील? नाही प्रथमेश, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो की ही फक्त पहिली दिंडी आलेली आहे, जी मानाची दिंडी आहे। त्याच्याबरोबर अजून 24 दिंड्या ज्या आहेत त्या आतमध्ये येणार आहेत। माऊलींचे अश्व आपण पाहिलेले आहेत आणि माऊलींची पालखी जी आहे ती फक्त त्या अश्वांच्या मागून एक प्रदक्षिणा घालणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये जाणार आहे। वारकऱ्यांचा आनंद जो आहे इथे तो आता द्विगुणित होणार आहे, कारण आता दुसरी दिंडी फक्त आतमध्ये येते आणि दुसरी दिंडी आतमध्ये आल्यानंतर
ती इकडे माऊलींच्या पाया पडेल, त्यानंतर ती इकडे माऊलींचा जयघोष करेल आणि त्यानंतर तिसरी दिंडी आतमध्ये येईल. अशा पद्धतीने एकंदरीत 25 दिंड्या ज्या मानाच्या आहेत त्या आतमध्ये येतील, त्या इकडे हरिनामाचा जयघोष करतील, माऊली माऊली म्हणतील आणि मग त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की माऊलींची जी पालखी आहे ती प्रस्थानासाठी तिची सुरुवात होईल. प्रस्थानाची वेळ रात्री 9ची दिलेली आहे, त्यामुळे आता प्रस्थान होणार नाहीये. आता फक्त ज्या दिंड्या आहेत मानाच्या त्या दिंड्या आतमध्ये येत आहेत आणि हा जो आनंद सोहळा आहे हा तुम्ही याची देही याची डोळा पाहू शकताय. प्रथमेश, नक्कीच दिलीप, प्रस्थानाचं पूर्वतयारी कशी चालू आहे, काय चालू आहे, तिथल्या लोकांमध्ये काय भावना आहेत, विठ्ठलाचं स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी आळंदीकर पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत, काय तयारी चालू आहे? तयारी आता थोड्या वेळापूर्वी आपण पालखीची तयारी दाखवलेली आहे, कशा पद्धतीने पालखीला फुलांनी सजवलं गेलं आणि त्यानंतर आता जे वारकरी आहेत आपण एकंदरीत जर का पाहिलं तर अख्खी जी आळंदी आहे ती आळंदी फक्त माऊलीमय झालेली आहे. आज लाखो लोक आळंदीमध्ये आलेली आहेत फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या माऊलीला भेटायला. आणि त्यानंतर आता माऊलीला भेटल्यानंतर माऊलींना बरोबर घेऊन, माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या बरोबर घेऊन रथामधून आज माऊली आपल्या आजोळी थांबणार आहेत आणि मग उद्या पुण्याचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे. आजोळी थांबण्याची जी परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि तीच परंपरा आज सुद्धा जोपासली जाणार आहे. या सगळ्या माऊलींची जी पालखी आहे ती बाहेर पडेपर्यंत जवळपास रात्रीचे 12 वाजतील. मात्र वारकरी दिवसभरांचे थकलेले भागलेले असतील तरी सुद्धा एकदा त्या पालखीला पाहिलं की माऊलींचा जो उत्साह आहे, या वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो द्विगुणित होतो. प्रथमेश, नक्कीच दिलीप, 25 पालख्या तू म्हणतोयस आळंदीमध्ये आलेल्या आहेत, त्याबरोबर माऊलींची पालखी निघणार आहे. ही पालखी, ह्या सर्व पालख्या पंढरपूरच्या दिशेने एकसाथ निघणार आहेत का? प्रथमेश, या 25 मानाच्या पालख्या आहेत. एकंदरीत 450 पालख्या आहेत, 450 दिंड्या आहेत ज्यांनी आपला अधिकृत सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे. 450 दिंड्या एकाच वेळेला एकाच ठिकाणाहून निघणार आहेत. म्हणजे विचार करू शकतोस की किती जे वारकरी आहेत त्यांची संख्या किती असेल. लाखोंच्या घरात ही संख्या जाते आणि रोज आपण असं म्हणू शकतो जवळपास 25 किलोमीटरचा टप्पा लाखो लोक पायी चालून पार करतात. हा एकच असा प्रवाह आहे प्रथमेश जो खालून वरती येतो. बाकी सगळे जे प्रवाह आहेत ते वरून खाली पडतात प्रथमेश, पण हा प्रवाह जो आहे, हा जो झरा आहे, हा आनंदाचा झरा आहे, म्हणूनच हा आनंदाचा झरा खालून वरती जातो. प्रथमेश, आपण हा सोहळा असाच पाहणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. पांडुरंग पांडुरंग